महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळा शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने काढण्यात आलेले शौर्य संचलन शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले। न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानापासून सुरू झालेले हे संचलन नियोजित मार्गावरून जात श्री धावीर मंदिराच्या पटांगणापर्यंत पोहोचले। शौर्य संचलनातून हिंदू समाज एकसंघ, संघटित आणि राष्ट्रहितासाठी सज्ज असल्याचा ठळक संदेश देण्यात आला। त्यानंतर झालेल्या सभेत रायगड विभाग सहमंत्री ॲडव्होकेट अनिकेत ठाकूर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली। प्रमुख वक्ते दीपक महाराज जगताप, कोकण प्रांत सहसंयोजक गौतमजी रावरिया, भूषण वरखले आणि वीरेश्वर चौगुले यांनी गीता आणि प्रवचनातील उदाहरणे देत समाज जागृतीवर भर दिला। यावेळी जिल्हा मंत्री जितेंद्र करंजीकर, गोरक्षा प्रमुख प्रसन्न निजामपूरकर यांच्यासह मोठ्या संख्येने राजकीय पदाधिकारी, युवक व नागरिक उपस्थित होते। मार्गाच्या कडेला व गॅलरीत उभे राहून नागरिकांनी शौर्य संचलन पाहिले। संपूर्ण शहर भगवेमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। बहुतांश वक्त्यांनी व्यासपीठ राजकीय नसल्याचे सांगत देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनही करण्यात आले। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन पोलीस उपविभागीय अधिकारी सविता गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि सामाजिक सलोखा अबाधित राहिला। म्हसळ्यातील हे शौर्य संचलन केवळ धार्मिक, सामाजिक कार्यक्रम न राहता संघटन शक्ती, शिस्त आणि सामाजिक राजकीय संदेश देणारे प्रभावी शक्तीप्रदर्शन ठरले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।